नमस्कार, मी अंजली आणि आज आम्ही चाललो आहोत सिंहगडवर ट्रेकिंगसाठी। मस्त पावसामुळे सगळीकडे छान हिरवळ झालेली आहे आणि यामध्ये सिंहगड जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला सिंहगडवर येण्याचा मोह अजिबात आवरणार नाही। हा किल्ला पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा प्रसिद्ध आहे तो इकडच्या ऐतिहासिक महत्त्वांसाठी आणि विशेष म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी दिलेल्या बलिदानासाठी। या गडावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। एक म्हणजे आपण ट्रेक करत करत वर जाऊ शकतो, याला वेळ जास्त लागतो, आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट गाडीनेही वर जाता येतं। आणि वर चढल्यानंतर हा गड फिरण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास तरी नक्कीच हवेत, कारण खूपच सुंदर असा निसर्गरम्य गड आहे की जो तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येऊन इकडे याचा आनंद घेऊ शकता। दुपारच्या 12 वाजता आम्ही या गडावर आलो आणि बघा अजूनही इकडे धुकं पडलेलं आहे। यातच मात्र असे शनिवार रविवार असे सुट्टीचे दिवस लागून आले ना की मात्र खूपच गर्दी। आणि आज जो दिवस होता ना तो होता हा रविवार। जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले होते। त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सिंहगडावर आलो होतो, त्यामुळे इकडे बघा अशा पद्धतीने हा आनंद साजरा केला गेला होता। वाटेत बघा हे मोठेच्या मोठे या खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल लागले होते की ज्यामध्ये पेरू, काकडी, आवळे, मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा, जे काही चटपटीत पदार्थ जे आपल्या जिभेचे चोचले पुरवायला गरजेचे असतात ते सर्व काही इकडे होते। आणि हे याच सीझनमध्ये नाही तर पूर्ण वर्षभर आपल्याला इकडे दिसतात। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असा नकाशा मिळेल की ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे। या दरवाजाला पुणे दरवाजा म्हणतात, म्हणजे सिंहगड, आणि सिंहगड म्हणजे सिंह का दुर्ग। इकडे ना सगळीकडे पसरलेली ही अशी हळद बघून असं वाटलं ना की मी थोड्या वेळासाठी जेजुरीलाच आलेली आहे। दरवाजा बघा हळदीने न्हावून गेलेला आहे। दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघा सगळीकडे हिरवळच हिरवळ, एकदम भारी। मग अशा ठिकाणी फोटोग्राफी तर झालीच पाहिजे। गडावर वरचा जाण्याचा रस्ता सुरू झाल्यापासून जागोजागी तुम्हाला या अशा केळी दिसतील। आमच्या कोकणात याला देवकेळी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। पुढे गेल्यानंतर आम्ही पोचलो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे। तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल तर सांगते, त्यावेळी सिंहगड किल्ल्याचं पहिलं नाव कोंढाणा होतं, त्यानंतर हे नाव बदलून सिंहगड असं ठेवण्यात आलं। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचा होता, त्यासाठी शिवाजी महाराजांनी अभियान सुरू केलं। आणि हे जेव्हा सुभेदार तानाजी मालुसरे यांना कळलं त्यावेळी त्यांनी हा किल्ला जिंकण्याची शपथ घेतली। त्यांनी हा किल्ला जिंकलाही, पण यामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली। हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळले तर या दुःखद बातमीवर ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला। यानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड असे बदलले गेले। याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला समाधी लागते ती राजाराम महाराजांची, की जे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते। इकडे ही जी तळी दिसते यामध्ये पाणी साठवलं जातं आणि या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो। यानंतर आम्ही निघालो जेवणासाठी। 2 ते 3 तास फिरल्यानंतर खूप भूक लागली होती। इकडे बरीच हॉटेल्स आहेत। सिंहगड म्हटल्यानंतर कोणीही तुम्हाला सांगेल की हे प्रसिद्ध आहे इकडच्या कांदा भजीसाठी आणि झुणका भाकरीसाठी, आणि खरंच खूपच टेस्टी अशी भजी होती। आणि त्याच्यासोबत ही दिली जाणारी कांद्याची चटणी तर अप्रतिम। बरोबर दिलं जाणार आहे ताजं ताजं मडक्यातलं दही, कोणाला नको वाटेल। कुरकुरीत गरमागरम कांदा भजीचा आस्वाद घेतल्यानंतर आमचा मोर्चा वळला तो इकडच्या गावरान थाळीवर। हे असं गरमागरम पिठलं, भाकर आणि गावरान वांग्याचं भरीत, म्हणाल तर सह्याद्रीच्या कुशीतील निर्मळ आणि स्वच्छ अशा पाण्याचा वापर केल्यामुळे याची चव तर न विसरता येण्यासारखीच होती। त्यामुळे सिंहगडवर आल्यानंतर इकडची कांदा भाजी आणि ही गावरान थाळी
नक्की ट्राय करून बघा. अजून खूप सारे पॉईंट इकडे फिरण्यासारखे होते, पण वेळेअभावी आम्हाला ते शक्य झाले नाही. तर इकडे येण्याचा टायमिंग आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत. आपल्या शिवरायांच्या किल्ल्यांची महती सांगणाऱ्या या स्थळांना नक्की भेट द्या आणि अशाच नवनवी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.